श्री स्वामी समर्थ. उद्या वरुधिनी एकादशी सोमवार. उपवास नाही केला तरी चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा. नजरबाधा शत्रुदोष संपेल. नमस्कार माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या लाडक्या भावांनो. आज मी तुमच्या समोर जी माहिती घेऊन आले आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. कारण उद्याचा दिवस हा एखादा साधा सुद्धा दिवस नाही, तर उद्या आहे पुण्य पावन वरुधिनी एकादशी. शास्त्रात असं म्हटलं जातं की ही एकादशी वर्षातून एकदाच येते, पण ही जेव्हा येते तेव्हा आपल्या आयुष्यातील तब्बल 10 वर्षाचे दारिद्र्य, कफल्लकपणा आणि दुर्दैवाचे डोंगर एका रात्रीत फोडून काढण्याची ताकद ठेवते. तुम्हाला सध्या असं वाटतंय का की तुमच्या हसत्या खेळत्या घराला कुणाची तरी दृष्ट लागली आहे? अतोनात कष्ट करूनही, घाम गाळूनही लक्ष्मी घरात टिकण्याऐवजी पाण्यासारखी वाहून जाते का? पतीच्या कामात अडथळे येतात किंवा मुलांच्या प्रगतीला जणू खीळ बसली आहे? जर तुमचं उत्तर हो असेल तर विश्वास ठेवा, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय हा निव्वळ योगायोग नाही, तर तो साक्षात भगवंताने तुमच्यासाठी पाठवलेला एक संदेश आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका गुप्त आणि अत्यंत प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहे, ज्यासाठी तुम्हाला खूप मोठी पूजा अर्चा करण्याची गरज नाही. तुम्हाला उद्या फक्त एका विशिष्ट झाडापाशी जायचं आहे आणि त्या झाडाला फक्त एका लयीत स्पर्श करायचा आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय, फक्त एक स्पर्श. पण हा स्पर्श करण्यामागे एक शास्त्र आहे, एक वेळ आहे आणि एक विशिष्ट मंत्र आहे. हा उपाय केल्यानंतर पुढच्या अवघ्या 24 तासात तुम्हाला तुमच्या घराच्या ऊर्जेमध्ये असा काही चमत्कार दिसायला सुरुवात होईल की शत्रू सुद्धा तुमच्या समोर नतमस्तक होतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ चुकूनही मधून सोडू नका, कारण अर्धवट ज्ञान हे विषासारखं असतं आणि चुकीच्या पद्धतीने केलेला उपाय फळ देत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे पहा. पुढे जाण्यापूर्वी आपली भक्ती आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे 3 मंत्र लिहायला विसरू नका. तुमच्या या एका कमेंटमुळे तुमची हाक थेट ईश्वराच्या दरबारात पोहोचणारच आहे. हो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं नशीब पलटावं, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच प्रभावशाली मार्ग तुमच्यापासून कधीही चुकणार नाही. आता आपण वरुधिनी एकादशीच्या त्या रहस्याकडे वळू, जे खूप कमी लोकांना माहीत आहे. वरुधिनी म्हणजे काय? वरुधिनी या शब्दाचा उगमच मुळी वरुध म्हणजे संरक्षणाचे कवच यातून झालेला आहे. ही एकादशी म्हणजे तुमच्या कुटुंबाभोवती निर्माण होणारे एक असं अभेद्य सुरक्षा कवच आहे, ज्याला शत्रूची नजर, बाहेरची बाधा किंवा गरिबीचा शाप कधीच भेदू शकत नाही. शास्त्रात आणि पुराणात असं स्पष्ट लिहिलेलं आहे की जे फळ एखाद्या माणसाला हजारो वर्ष कठोर तपश्चर्या करून मिळतं, तेच फळ या वरुधिनी एकादशीच्या एका दिवसाच्या शुद्ध भक्तीने आणि एका छोट्याशा कृतीने प्राप्त होऊ शकतं. पण कधी विचार केला आहे का की आपण वर्षानुवर्षे उपवास करतो, पूजा करतो, तरीही आयुष्यातले अडथळे का संपत नाही? याचं कारण दडलं आहे उद्याच्या एका विशिष्ट वेळेमध्ये. उद्या सूर्योदयापूर्वीची ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ आणि सूर्यास्तानंतरची ती तिन्ही सांजेची वेळ. या 2 वेळेच्या दरम्यान ब्रह्मांडातील काही
सात्विक शक्ती अत्यंत जागृत अवस्थेत असतात. याच काळात निसर्गातील चैतन्य आपल्यापाशी संवाद साधत असतं. आपण काय करतो? आपण देवासमोर दिवा लावतो, पण ज्या निसर्गाच्या रूपात हे देव आपल्या दारात उभे आहे त्याला ओळखायला विसरतो. अनेक भाविक मला विचारतात, ताई, आम्ही इतकी सेवा करतो पण आमची इडापिडा जात का नाही? घराची कटकट का संपत नाही? याचं उत्तर सध्या विज्ञानात आणि अध्यात्मात दडलेलं आहे. ते म्हणजे आपण योग्य वेळी योग्य ऊर्जेला स्पर्श करत नाही. उद्याच्या दिवशी आपल्या सभोवतालच्या निसर्गातील एक असं विशिष्ट झाड आहे जे पूर्णपणे जागृत होणार आहे. या झाडाच्या पानात साक्षात भगवान विष्णूंचा आशीर्वाद असेल आणि त्याच्या मुळाशी माता लक्ष्मी अखंड वास असेल. या झाडाला स्पर्श करणं म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठाच्या उंबरठ्याला स्पर्श करण्यासारखं आहे. पण लक्षात ठेवा, हे झाड कोणतं आहे? हे केवळ कोणतंही झाड नाही. हे एक असं झाड आहे ज्याला स्पर्श करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जर ही तुम्ही चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तर त्याचा लाभ मिळणार नाही. ते झाड कोणतं आहे आणि त्या झाडाच्या खाली उभे राहून तुम्हाला नेमकं कोणते शब्द बोलायचे आहे जेणेकरून तुमचं नशीब 24 तासात पलटेल, हे मी तुम्हाला अगदी काहीच क्षणात सांगणार आहे. पण त्याआधी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, हे गुपित जाणून घेण्यापूर्वी तुमचं मन निर्मळ असणं खूप गरजेचं आहे. कारण ही शक्ती केवळ श्रद्धेवर चालते. नीट ऐका जे मी आता सांगणार आहे, कारण इथून तुमच्या भाग्याचा उदय सुरू होणार आहे. माझ्या माता भगिनींनो, अनेकदा आपल्याला जाणवतं की घरात सगळं काही असूनही सुख नाही आहे. घरात पाऊल ठेवलं की विनाकारण डोकं जड होतंय. लहान मुलं सारखी रडतात आणि पती-पत्नींमध्ये क्षुल्लक कारणावरून मोठे वाद होतात. यालाच आपण नजरबाधा किंवा घराला लागलेली अतृप्त बाधा म्हणतो. जेव्हा बाहेरची नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबरठ्यात प्रवेश करते तेव्हा लक्ष्मी माता तिथे थांबत नाही. हे सगळं संपवण्यासाठी उद्या वरुदिनी एकादशीच्या मुहूर्तावर दुपारी 12च्या सुमारास, जेव्हा सूर्य डोक्यावर असतो आणि सावली सुद्धा आपली साथ सोडते, त्यावेळी तुम्हाला एक अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. उपाय 1. नजरबाधा आणि शत्रू नाशासाठी कलश वेदे. नीट लक्ष देऊन ऐका. उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला एका तांब्याच्या स्वच्छ तांबा घ्यायचा आहे. त्यात शुद्ध पाणी भरून घ्या आणि शक्य असल्यास त्यात 2 थेंब गंगाजल टाका. आता त्या पाण्यात तुळशीची 2 पाने अर्पण करा. हा तांबा तुमच्या देवघरात भगवान विष्णूच्या किंवा तुमच्या कुलदेवतेच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे. हा कलश उद्या पूर्ण दिवसभर तिथेच राहू द्या, जेणेकरून घरातील सर्व सात्विक मंत्रोच्चार आणि देवाची शक्ती त्या पाण्यात उतरली पाहिजे. मग रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा हे पाणी घेऊन संपूर्ण घरात आणि विशेषतः तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना याचा शिडकावा करा. जेव्हा तुम्ही हा शिडकावा कराल तेव्हा मनातून अशी धारणा करा की माझ्या घरातील सर्व इडापिडा, नजरबाधा आणि शत्रूचा प्रभाव कायमचा नष्ट झाला आहे. विश्वास ठेवा, हे पाणी साधे पाणी राहत नाही, तर ते एका अवैध सुरक्षा कवच बनतं, जे तुमच्या शत्रूंना तुमच्या घरापासून 4 हात लांब ठेवतं. हा तर फक्त सुरुवात आहे. हा झाला घराचा शुद्धीकरण विधी. पण तुमच्या आयुष्यातील गरिबीचे मूळ उपटून टाकणारा जो मुख्य उपाय आहे तो तर त्या एका विशिष्ट झाडाशी जोडलेला आहे. हे झाड कदाचित तुमच्या घराच्या अंगणात असेल, तुमच्या बागेत असेल किंवा तुमच्या घराच्या अगदी जवळच्या परिसरात असेल.
पण अनेकांना हे माहीत नाही की त्या झाडाला स्पर्श करण्याची एक गुप्त वेळ असते. जर तुम्ही अवेळी स्पर्श केला तर त्याचा लाभ मिळत नाही. त्या झाडाला स्पर्श करताना तुम्हाला तुमच्या मनात एक असा शक्तिशाली मंत्र फुटफुटायचा आहे जो तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि त्या झाडातील दैवी चैतन्य तुमच्या नसानसात भरेल. तो मंत्र कोणता आणि स्पर्श करण्यासाठी ती महत्त्वाची वेळ कोणती आहे जी तुमचं नशीब 24 तासात पलटून टाकेल. आता आपण त्या सर्वात मोठ्या रहस्याकडे वळूया. आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे तुमची प्रतीक्षा संपणार आहे. तो मुख्य उपाय ज्याने हजारो लोकांचे नशीब पलटले आहे तो आता नीट समजून घ्या. उद्या वरुधिनी एकादशीला जेव्हा सूर्य मावळतीला टिकलेला असेल आणि आकाशात तांबूस रंगाने न्हाऊन निघाले म्हणजेच संध्याकाळी 6:15 ते 7:30 या गोधुली मुहूर्तावर तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. ही वेळ अशी असते जेव्हा पृथ्वीवर दैवी लहरींचा प्रभाव सर्वाधिक असतो. तुम्हाला जायचे आहे शमीच्या झाडापाशी किंवा बेलपत्राच्या झाडापाशी. ही दोन्ही झाडं साक्षात शिव आणि शक्तीचे प्रतीक आहे. पण समजा तुमच्या घराच्या आसपास ही झाडं नसतील तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही तुमच्या अंगणातील किंवा बाल्कनीतील तुळशीच्या रोपाशी जाऊ शकता, कारण तुळशी साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीला ती पूर्णतः जागृत असते. आता ही विधी नीट समजून घ्या. यात एकही चूक होता कामा नाही. त्या झाडापाशी गेल्यानंतर आधी त्याला मनोमन नमस्कार करा. त्यानंतर तुमचे दोन्ही हाताचे तळवे त्या झाडाच्या खोडाला किंवा कुंडीला स्पर्श अशा प्रकारे लावा की तुमच्या शरीरातील स्पर्श त्या झाडाला जाणवेल. तुमचे डोळे शांतपणे मिटून घ्या. त्यावेळी तुमच्या मनात कोणताही द्वेष नसावा. तुमच्या घरातील जी काही गरिबी आहे, जी काही जुने आजारपण आहेत, तुम्हाला छळताय जे लोक किंवा जे शत्रू तुमच्या प्रगतीत अडथळे आणताय, त्या सर्वांचा मनोमन विचार करा आणि अगदी कळकळीने जणू तुम्ही तुमच्या आईशी बोलताय अशा सुरात मनात म्हणा, हे वृक्षराज, हे चराचर सृष्टीच्या स्वामी, माझ्या जीवनातील आणि माझ्या कुटुंबातील सर्व इडापिडा, सर्व दुःख आणि दारिद्र्य या तू स्वतःमध्ये शोषून घे आणि मला सुख, समृद्धी आणि शांतता दे, हे वरदान दे. हा स्पर्श किमान 2 ते 3 मिनिटे तसाच ठेवा. त्यानंतर तिथे जमिनीवर त्या झाडाच्या छायेखाली शांतपणे बसा आणि तुमच्या हातातील माळ असेल तर माळेने, नसेल तर बोटांवर मोजून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा फक्त 11 वेळा शांतपणे जप करा. माझ्या अनुभवावरून सांगते, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्या क्षणी त्या झाडाची सकारात्मक ऊर्जा तुमच्या हातातून तुमच्या शरीरात प्रवेश करेल. जणू काही एखादं बीज प्रवाहित व्हावी तशी तुमच्या घरातील आणि शरीरातील सर्व नकारात्मकता, सर्व नजरबाधा ते झाड स्वतःमध्ये खेचून घेते आणि तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करतं. हे केवळ अंधश्रद्धा नाही, तर हे निसर्गोपचार आणि अध्यात्माचं एक शास्त्र आहे. ज्यांनी मागच्या वर्षी हा उपाय श्रद्धेने केला, आज त्यांची घरं धनधान्याने भरलेली आहे आणि त्यांच्या आयुष्यातील शत्रू आपोआप शांत झाले आहे. हा अनुभव तुम्हालाही उद्या नक्की येईल, फक्त विश्वास ठेवा. आता एक असा उपाय जो तुमच्या घरातील रिकामी झालेली तिजोरी पुन्हा भरण्यास मदत करेल. जर तुम्हाला पैशाची खूप चणचण भासत असेल, कर्ज फिटत नसेल किंवा
कमावलेला पैसा कुठे जातो हे समजत नसेल तर उद्या वरुदिनी एकादशीला हा एक गोड उपाय नक्की करा. उद्या सकाळी किंवा दुपारी शक्य असेल तेव्हा एका देसी गाईला थोडीशी साखर आणि गव्हाची पोळी स्वहस्ते खाऊ घाला. गाईच्या शरीरातील 33 कोटी देवांचा वास असतो असं आपण मानतो. जेव्हा तुम्ही श्रद्धेने ही साखर गाईला अर्पण करता तेव्हा लक्षात ठेवा, साखरेचा तो गोडवा गाईच्या मुखात जातो. जसा विरघळतो अगदी तशीच तुमच्या आयुष्यातील कडू दुःख, दारिद्र्य आणि अडचणी एकामागून एक विरघळायला सुरुवात होईल. हा उपाय तुमच्या नशिबातील साचलेलं दुर्भाग्य पुसून काढेल. पण एक अत्यंत कडक नियम, उद्याच्या दिवशी चुकूनही एका गोष्टीची चूक करू नका. उद्या कोणाकडूनही कर्ज घेऊ नका आणि कोणालाही कर्ज देऊ नका. उद्याचा दिवस हा व्यवहार करण्याचा नाही, तर स्वतःमध्ये आणि आपल्या वास्तूत ईश्वरी शक्ती साठवण्याचा आहे. उद्या दिलेले पैसे परत येताना खूप अडचणी येतात आणि घेतलेलं कर्ज फिटत नाही. त्यामुळे उद्याचा दिवस फक्त जप, तप आणि मी सांगितलेल्या त्या झाडाचा स्पर्शासाठी राखून ठेवा. तर माझ्या प्रिय माता भगिनींनो, उद्याची ही दुर्मिळ वरुदिनी एकादशी अशीच वाया घालवू नका. लक्षात ठेवा, संधी वारंवार दरवाजा ठोठवत नाही. तो एका छोटासा स्पर्श, तो एक मंत्र आणि तुमची अढळ श्रद्धा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी पुरेसं आहे. हा उपाय करताना मनात शंका ठेवू नका. अगदी मनापासून डोळ्यात आसवे आणून त्या विष्णू स्वरूपी झाडाला आपली व्यथा सांगा. देव तुमच्या सोबत आहेस, तो तुमची हाक नक्की ऐकणार. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? या माहितीमुळे तुमच्या मनात थोडी जरी सकारात्मकता आली असेल तर माझ्यासाठी खूप मोठं फळ आहे. तुमच्या आयुष्यात जणू काही विशिष्ट समस्या असतील, घराविषयी किंवा आरोग्याविषयी काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की मांडा. मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचते आणि त्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये प्रभावी उपाय सुचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. जाता जाता पुन्हा एकदा कळकळीची विनंती, जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती कोणाचं तरी आयुष्य वाचू शकते तर हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर नक्की करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या परिवाराचा हिस्सा बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचे, तुमची हजेरी ईश्वराच्या दरबारात लावण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम गं गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं कल्याण हो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच त्या जगत ईश्वराकडे प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच एका प्रभावी आणि माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.